तर जय शिवराय मित्रांनो, आज तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतोय की रसल सायपर म्हणजेच घोणस जातीचा साप हा कशा प्रकारे ॲक्टिव्ह असतो हे मी तुम्हाला तर दाखवतोय. कारण घोणस साप जर एखाद्या ठिकाणी जर असेल तर त्याला जर कोणत्या गोष्टीची चावल लागली की नाही की आता कोणी येतोय तर तो आधीच कुकरच्या सिटीसारखा आवाज करतो आणि समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी इथं आहे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. तर विषारी जातीचा एक साप आहे मित्रांनो, आणि हा साप आपल्या भारतात सगळीकडे सापडला जातो. तर त्याला आपले ते रायगडमध्ये खास करून त्याला कांबळ्या या नावाने ओळखला जातो. तर बघूया, आपण एक ट्राय करतो पुन्हा एकदा की मी त्याच्या जवळ गेल्यानंतर तो आवाज करतोय की नाही ते. खरं तर त्याचा जो हेड आहे तो समोरच्या साईडला आहे आणि मी बॅक साईडून त्या आता जाणार आहे. तर बघूया, आपण एक ट्राय करूया. बघू शकता त्या केजमध्ये तो साप आहे आणि आता आपण एक जस्ट ट्राय करूया तो कुकरच्या सिटीसारखा आवाज करतोय का. आता तर तुम्हाला आवाज येत नाही कसलाच. आता त्याने तर मला बघितलं सुद्धा नाहीये. अशा प्रकारे कुकरच्या सिटीसारखा आवाज करतो मित्रांनो. मित्रांनो, ह्या सापाला कधीच अजगर साप म्हणून पकडायला जाऊ नका. आणि कोणताही तुम्ही साप जर पकडताय तर त्याला एकदम काळजीपूर्वक रेस्क्यू करा. तर मित्रांनो, असंच आपला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थँक्यू. जय शिवराय.